तर येथे मी शेंगदाणा चिक्की बनवणार आहे. तर त्यासाठी 1 वाटी गूळ घेतला आणि ह्याच वाटीने 1 वाटी शेंगदाणे घेतले होते. ते छान असे खरपूस भाजून घेतले आणि त्याचे म्हणजे टरफल आहेत तर ते काढून घेतले. तर एक कढई ठेवून घेतली गॅसवरती आणि कमी गॅसवरती आपल्याला चिक्की बनवून घ्यायची आहे, गूळ चिक्की. तर त्यासाठी इथे 1 चमचा पोळी खायच्या चमच्याने 1 चमचा तूप टाकायचं आहे. तूप वितळू द्यायचं आहे आणि त्यानंतर मग गूळ टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये. तर इथे तूप वितळत आलेलं आहे. तर त्यामध्ये 1 वाटी आपण गूळ किसून घेतला होता तर तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर इथे गूळ छान वितळून घ्यायचा आहे. तर आपल्याला गूळ इथे सेट झाला का नाही बघायचं आहे. तर त्यासाठी इथे मी प्लेटमध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये थोडा गुळाचे थेंब टाकायचे आहे आणि चेक करायचं आहे. तर अजून झालेला नाही तर पुन्हा थोडा वितळू द्यायचा आहे. तर आता पुन्हा मी करून बघणार आहे की सेट झाला की कसं गूळ. गुळाची छान अशी गोळी बनायला पाहिजे. तर इथे झाला आहे व्यवस्थित. तर यामध्ये मी जे शेंगदाणे आहे भाजून घेतलेले ते टाकून घेणार आहे. ही प्रोसेस लवकरच करायची आहे, फास्टमध्ये. गॅस बंद करायचा आहे. तर हा मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे. तर याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे आणि यावरती फास्ट टाकून घ्यायचं आहे, फास्टमध्ये, कारण लवकरच ते आळून येतं. त्यामुळे फास्टमध्ये असं प्रोसेस करायची आहे. आणि बेलण्याच्या सहाय्याने याला असं लाटून घ्यायचं आहे. तर याला थोडं कोमटच राहू द्यायचं आहे, तेव्हा त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे.
तर गुळ चिक्की तयार झालेली आहेत. तर मी आता याला काप पाडून घेतले. आता त्यानंतर मग मी थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवणार आहे आणि त्याच्या अशा वड्या एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, एक वडी मी काढून बघितली तर निघते का कशी, तर खूप छान निघाल्या आणि खूप टेस्टी झाल्या होत्या. छान म्हणजे खूपच टेस्टी झाल्या होत्या. पहिल्यांदाच बनवल्या होत्या मी. याच्या अगोदर मी बनवल्या नव्हत्या. अगोदर मी लाडूच करत होते, शेंगदाणा गुळ लाडू. तर खूप छान झाल्या होत्या, टेस्टी. तुम्ही पण करून बघा रेसिपी आणि कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये, माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर पिको फॉलच्या साड्या एवढ्या आलेल्या आहेत माझ्याकडे. तर मी ते दोरी बांधून त्यावरती घड्या घालून ठेवल्या. आणि ब्लाऊज पीस पण आलेले आहेत शिवण्यासाठी. तर 5 साड्या आलेल्या आहेत आणि त्यावरचे ब्लाऊज आलेले आहेत शिवण्यासाठी. तर अशा पद्धतीने मी ते ठेवलेल्या आहेत साड्या.